नमस्कार सखींनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून ब्रेड कसं तयार करायचं ते पाहणार आहोत। तर हे बघा, एकदम मस्त आणि असा स्पंजी जाळीदार ब्रेड घरच्या घरी तयार झालेला आहे। तर तुम्ही हा वेट लॉससाठी सुद्धा खाऊ शकता। तर आपण हा कसा केला याची रेसिपी पाहूया। एका वाटीमध्ये 1 कप पाणी घेतले, त्यामध्ये 2 चमचे साखर टाकली, त्यानंतर 1 चमचा इस्ट टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून बाजूला 10 मिनिटांसाठी ठेवून दिले। 2 कप गव्हाचे पीठ चाळून घेतले, त्यामध्ये आपण ते मिश्रण केलेले इस्टचे मिश्रण टाकून दिले, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले, थोडेसे कोमट केलेले दूध टाकून व्यवस्थित असा गोळा मळून घेतला। त्यानंतर 2-3 चमचे तेल टाकून एकदम गोळा व्यवस्थित करून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया। गोळा झाकून ठेवल्यानंतर परत अर्ध्या तासाने तो गोळा काढून त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं तेल लावून, आणि त्यानंतर परत 2 तासासाठी आपण हे मिश्रण झाकून ठेवूया। त्यानंतर आपण जे काही ब्रेड पात्र आहे त्याला तेलाने ग्रीस करून घेऊ, आणि त्यामध्ये बटर पेपर टाकून त्यालाही थोडेसे तेल लावून ग्रीस करून घेऊया। त्यानंतर 2 तास ठेवलेले जे पीठ आहे ते असे फुगून येईल। नंतर ते काढून एकदम व्यवस्थित आपटून त्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायची, जेणेकरून त्यातली हवा निघून जाईल। व्यवस्थित मळून घेऊन झाल्यानंतर आपण ते थोडेसे असे पसरवून घ्यायचे आणि ते गोल असे फोल्ड करून घ्यायचे, जेणेकरून की क्रॅक होणार नाही। अशा प्रकारे तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा, की ज्यामुळे तो क्रॅक होणार नाही आणि तो आपल्या ब्रेडच्या पात्रामध्ये ठेवून द्यायचा। त्यानंतर त्याला थोडेसे वरून मी आपले जवस, तीळ आणि पंपकिन सीड आहेत ते लावून घेतले, आणि 2 तासासाठी परत एकदा ठेवून दिला। 2 तासानंतर आपले हे मिश्रण अशा प्रकारे फुगून येईल। त्यानंतर 10 मिनिटे प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 180°C आपण बेक करून घ्यायचा। बेक केल्यानंतर हे बघा, अशा प्रकारे आपला हा ब्रेड तयार झालेला आहे सखींनो। थंड झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित काप करून घेऊया, आणि आपला खूप असा स्पंजी आणि मस्त असा घरगुती ब्रेड तयार झालेला आहे। तर तुम्ही हा नक्की तयार करून बघा सखींनो। आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।